नमस्कार शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा भाव संदर्भातील आणि एकंदरीत शेतकऱ्यांनो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या ठिकाणी भुजबळांचं पत्र आणि कांद्या संदर्भातील हे पत्र असणार आहे। या पत्रात काय म्हटलं आहे त्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट संपूर्णपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा। सांगा चॅनलवर तुम्ही असाल तर माझा शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करतो आहे। स्क्रीनवर बघतच आहात, महाराष्ट्रातील कांद्यावरील 20% निर्यात शुल्क माफ करा, भुजबळांचे मुख्यमंत्र्यांना पत्र। महाराष्ट्रातील कांद्यावरील 20% निर्यात शुल्क तातडीने माफ करण्यासाठी केंद्र शासनाचे आग्रह धरावा अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे। माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की दिनांक 16 जानेवारी 2025 पासून बांगलादेश सरकारने कांदा आयातीवर 10% शुल्क लागू केले आहे। भारतातून सर्वाधिक कांदा हा बांगलादेशात निर्यात होतो। गत वर्षी एकूण निर्यातीच्या 20% तर त्या पूर्वीच्या वर्षी 17% कांदा एकट्या बांगलादेशमध्ये निर्यात झाला होता। दरवर्षी जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात बांगलादेशात स्थानिक कांदा बाजारात दाखल होत असतो। स्थानिक कांदा दरावर परिणाम होऊ नये यासाठी बांगलादेशने दिनांक 6 नोव्हेंबर ते 15 जानेवारीपर्यंत आयात शुल्क माफ केले होते। ते आता पुन्हा लागू केल्याने भारतीय कांदा निर्यातीवर परिणाम होणार असून दरात पुन्हा घसरण होणार असल्याचं शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे असल्याचं म्हटलं आहे। नाशिक, पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील लाल कांदा आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे। तसेच राजस्थान, मध्य प्रदेश आणि गुजरातमध्येही कांदा बाजारात दाखल होत असल्याने महाराष्ट्रातील कांदा मागणीवर परिणाम होऊन दर घसरले आहेत। नाशिक जिल्ह्यातील विविध बाजार समितीमध्ये लाल कांदा हा सरासरी 1600 रुपये प्रति क्विंटल दराने विक्री होत आहे। परंतु केंद्र शासनाचे अद्यापही निर्यातीवर 20% निर्यात शुल्क रद्द केले नाही। तसेच आता पुन्हा बांगलादेशाने 10% आयात शुल्क लावल्याने निर्यातीवर अधिक विपरीत परिणाम होणार आहे। नाशिक जिल्ह्यासह राज्यातील निर्यात कमी होणार असल्याने स्थानिक बाजारपेठेत जास्त कांदा राहिल्याने दरात अधिक घसरण होणार असल्याचं म्हटले आहे। धन्यवाद।